नमस्कार. मराठवाडा न्यूज 11मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. साऊथ मूव्हीपेक्षा कमी नाही जालन्यातल्या हा घोटाळा. 900 लोकांना गंडा. पोलीसही चक्रावले. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे बनावट एनए दाखवून सर्रास प्लॉट विक्रीतून फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे. साऊथच्या अनेक मूव्हींमध्ये आपण जमिनीच्या फसवणुकीचे घोटाळे बघितले असतील. असाच काहीसा प्रकार जालन्यात घडला आहे. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे बनावट एनए दाखवून सर्रास प्लॉट विक्रीतून तब्बल 900 जणांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आहे. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याबाबत पोलीस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून या प्रकरणात अनियमित ठेव योजनाबंदी अधिनियमान्वये दखल घेण्यात आली आहे. जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे गट क्रमांक 166 आणि मौजे सावरगाव हडप गट क्रमांक 84 आणि 85 मधील शेताचा शासनाचा आकृषक परवाना न घेता बनावट आकृषक परवाना बनवून प्लॉट बनवले. लोकांना नमूदचा आकृषक परवाना खरा असल्याचे भासवले. तसेच नमूद प्लॉटची हप्त्यावारी पैसे गोळा करण्याबाबत कोणतीही परवानगी न घेता लोकांकडून हप्त्यावारी पैसे घेऊन बनावट आकृषक परवान्या आधारे प्लॉट विक्री केल्याबाबतची फिर्याद जालना तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार देवीदास माधवराव खटावकर यांनी पोलीस स्टेशन तालुका जालना आणि मौजपुरी येथे नोंदवली होती. ब्युरो रिपोर्ट, जालना.